रेकॉर्ड. नमस्कार, माझ्या आशुतोष टिळक या विकली व्ह्यूज बाय आशुतोष या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. माझ्या आर्थिक क्षितिज या पॉडकास्टच्या सिरीज मधला हा पुढचा जो अंक आहे व्हिडिओचा, याच्यामध्ये मला सांगताना भयंकर आनंद होतोय की आपले आजचे जे श्रोते आहेत, आपले आजचे जे पाहुणे आहेत ते आहेत चंद्रशेखर टिळक सर. चंद्रशेखर टिळक सर यांची ओळख महाराष्ट्राला किंवा मराठीच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना, वाचकांना करून देण्याची काहीही गरज नाही, कारण सरांची अनेक सारी पुस्तकं आहेत. सर गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत असं मी म्हणलं तरी काही चुकीचं असणार नाही. आणि मी जर असं म्हणलं सर की महाराष्ट्रामध्ये असे अनेक जण असतील जे बजेटच्या दिवशी बजेट ऐकतात आणि म्हणतात मला काही कळलं नाही, चंद्रशेखर टिळकांकडून ऐकू, तरी ते काय चुकीचं असणार नाही. NSDL चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट सर होते, त्याच्यानंतर सर NPS मध्ये होते आणि NPS मध्ये कंपन्यांचं एका अर्थाने फॉरेन्सिक्सच्या मागे सर होते. इंडिया ग्लायकॉल सारख्या आणि दीपक नायट्राइट सारख्या, मी सरांचा बायो वाचत होतो त्याच्यामध्ये मला ही दोन सापडली. ते मला म्हणता येईल सरांनी अनेक साऱ्या पेपरांमध्ये त्यांची कात्रणं लेख लिहिलेले आहेत. अनेक वेळा ते बजेटसाठी चॅनल्सवर आले आहेत, त्याच्यामध्ये ABP माझाचा मला एक उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी बजेटच्या बाबतीमध्ये माझ्या वयापेक्षा ज्यांचा जास्त अनुभव, असं मी कायम म्हणत असतो की चंद्रशेखर टिळक सरांचा बजेटच्या भाषणांच्या बाबतीतला जो अनुभव आहे हा माझ्या वयापेक्षा जास्तीचा आहे. मागचे 32 वर्ष सर बजेटवर भाषण देत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2023 भारताची वाटचाल या बाबतीमध्ये भाषण देण्यासाठी चंद्रशेखर टिळक सरांपेक्षा अधिक चांगलं नाव मला सापडणार नाही. मी सरांना अशी विनंती करतो की सर तुमचा अनुभव हा फार मोठा आहे, तुम्ही अनेक सारी बजेट्स पाहिली आहेत, तुम्ही रेग्युलेटर्स मध्ये आला आहात, तुम्ही एक्सचेंजेसशी तुमचा डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध आला आहे. सुरुवात करा, तुमचं काय म्हणणं आहे या काळामध्ये भारत कसा बदलला. कारण UPIच्या बाबतीमध्ये पण तुम्ही बघितलं, मी शोधत होतो भाषणासाठी, भारताचा स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये राजे 6वे जॉर्ज यांचा फोटो नोटेवर काही काळ होता. त्या दिवसांपासून ते आज भारताचा UPI जगभर ऍक्सेप्ट होण्याच्या पातळीला पोहोचतो आहे. रुपया जगातलं एक चलन होण्याकडे वाटचाल करते आहे. हे सगळे दिवस आपण पाहिले. युअर टाइम नाऊ, टॉक ऑन इट. या पॉडकास्ट मध्ये मला निमंत्रित करून माझे विचार मांडायची जी संधी दिली त्याबद्दल आशुतोष टिळक आणि या पॉडकास्टचे मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. बिलकुल. म्हणजे बोलावणारा हे टिळक आणि येणारा हे टिळक, त्यामुळे अधिक मास असल्यामुळे कोणी कोणाला जावयाचं आंदण देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कॅशलेस अशा पद्धतीची ही संपूर्ण चर्चा आहे असं मी गमतीने म्हणू शकतो. बिलकुल. आता आशुतोष त्याच्या प्रास्ताविकामध्ये जसं म्हणला की सध्या आपण आपल्या देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2023 या 76-77 वर्षांचा जर विचार करायचा झाला, विशेषतः भारताच्या राष्ट्रीय अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही अशी आहे, आणि या संपूर्ण चर्चेकडे उत्तर देताना किंवा माझे विचार मांडताना आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आणि ती म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली राजकीय रंगसंगती कोणतीही असू दे, ते असायला काही हरकत नाही. आम्ही दोघंही टिळक आहोत, त्यामुळे आमचा लोकशाहीवरती प्रचंड विश्वास आहे. आणि त्यातही मी नेहमी गमतीने म्हणतो तसं माझी जन्मरास मिथून आणि लग्न होऊन 36 वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीवर विश्वास ठेवण्या वाचून गत्यंतर नाही. गमतीचा मुद्दा सोडू, पण ही राजकीय रंगसंगती आपण या चर्चे पुरेशी बाजूला ठेवू आणि निखळ अर्थकारणाच्या दृष्टिकोनानं विचार करू. कारण मला कल्पना आहे की लोकशाही राज्यामध्ये अनेकदा राजकारण तुमचं आर्थिक धोरण ठरवतं आणि काही राजकारणांना आर्थिक धोरण पार्श्वभूमी पुरवतं, अशातली ही परिस्थिती आहे. पण हे मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी एक लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की 15 ऑगस्ट 1947 जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जागतिक अर्थकारणाच्या परिघात सोडाच पंचक्रोशीतही आपला देश नव्हता. जवळजवळ 150 वर्षाची ब्रिटिश राजवट आणि त्याच्या आधीची मुस्लिम आणि इतर काही राजवट हे पाहू जाता
जवळजवळ 250 ते 300 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर नवस्वतंत्र राष्ट्र जागतिक अर्थकारणामध्ये महत्वाची सत्ता असेल ही शक्यताच नव्हती. ती केवळ आपल्या देशाबद्दल असं नाही, ते दुसऱ्या कोणत्याही देशाबद्दल तेच झालं असतं. आणि या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा आपण 15 ऑगस्ट 2023चा विचार करतो, तेव्हा पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अगदी आपण जागतिक अर्थकारणाचे केंद्रबिंदू जरी झालेले नसलो, तरी आपण निदान त्याच्या त्रिज्येच्या आत आहोत, ही गोष्ट नाकारता येणार नाही. अनेकांच्या मते आपला देश किंवा आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक क्रमवारीमध्ये आता 5व्या नंबरवरती आहे. काहींच्या मते ती 4थ्या नंबरवरती आहे. आपण वाद आणि चर्चा न करता निदान पहिल्या 10 मध्ये आहोत असं एक सरसकट विधान करायला काही हरकत नाही. म्हणजे जो पहिल्या 150तही नव्हता तो 10 मध्ये येणं, ह्याला 77 वर्ष लागणं हे एखाद्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या आणि तेही आपल्या देशाचा भौगोलिक आकार आणि 140 कोटींची जनता ह्याचा विचार करता ती एक नक्कीच अचिव्हमेंट आहे. अर्थातच ही कुठच्या एकट्या दुकट्या राजवटीची आहे अशातला भाग नाही. कारण याचं हे म्हणण्याचं कारण म्हणजे कुठचंही राजकीय संतुलन किंवा राजकीय समीकरण साधायचं नव्हतं. तर मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये, लेखांमध्ये, अर्थानुभूतीसारख्या माझ्या पुस्तकामध्ये म्हटलंय तसं की भारतीय अर्थकारणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि कदाचित मगाशी मी जेव्हा म्हटलं की आपण राजकीय रंगसंगती बाजूला ठेवू, त्याच्यामध्ये हेही एक महत्वाचं कारण आहे की आपल्या देशात गेल्या 77 वर्षामध्ये जे काही आपण एक अर्थकारण, आर्थिक धोरण म्हणून राबवलं, त्याच्यामध्ये केंद्र सरकारात बदल झाले म्हणून फार मोठे वादळी किंवा वावटळी बदल झाले आहेत असा जरा सुद्धा भाग नाहीये. फार फार तर त्याचे ढोबळमानाने 2 टप्पे करता येतील की साधारणपणे 1947 ते 1990 याच्यामध्येही एका विशिष्ट पद्धतीचं जैसे थे असं सातत्यपूर्ण अर्थकारण आपण केलं. आणि 1990 ते 2023 पर्यंत वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची सरकारं जरी आली असली तरी आपल्या आर्थिक धोरणाने कुठेही युटर्न केलेलं नाही, घुमजाव केलेलं नाही. फार फार तर असं म्हणता येईल की आता बघा नाही, जर विचार करायचा झाला तर 1990च सुरू होताना चंद्रशेखर आपले पंतप्रधान होते, मग 5 वर्ष नरसिंहराव होते, मग काही महिने HD देवेगौडा होते, मग काही महिने IK गुजराल होते, मग अटलजींचं 3दा सरकार होतं. आजच त्यांची पुण्यतिथी आहे की पहिल्यांदा 13 दिवसांचं अटलजींचं सरकार होतं, मग 13 महिन्याचं सरकार होतं, मग 4.5 महिन्यांचं सरकार होतं, मग 10 वर्षाचं डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि गेली 9 वर्ष मोदी सरकार आहे. आपण जर याचा जरी विचार केला तरी तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला एकदा आपण 90च्या दशकामध्ये ज्या पद्धतीने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि गेली जवळजवळ आता 30 वर्ष याच्यामध्ये सरकार बदलल्यावरती फक्त काही प्राधान्य शेवटी प्रत्येक त्याची एक सामाजिक अर्थकारणाची भूमिका असते आणि त्याची पाठ फार मोठी दाट अशी पडछाया आर्थिक धोरणांवरती ठरत असते. परंतु आपण त्यातलं कुठचंही धोरण ड्रॉप केलंय, टाकून दिलंय असं नाहीये. फार फार तर त्याचे प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटी बदलले आहेत. मस्करीने बोलायचं झालं तर त्या योजनांची नावं बदलली आहेत. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीत जर योजनांना गांधींचं, नेहरूंचं, इंदिराजींचं नाव असेल तर भाजपच्या राज्यामध्ये सुरुवातीला दीनदयाळ उपाध्यायांचं नाव असायचं. अलीकडच्या काळात तर सरसकट सगळ्यालाच प्रधानमंत्री योजना म्हटलं जातं. याचा एक फायदा असा आहे की शेवटी त्या सातत्याचे, विशेषतः आर्थिक धोरणातल्या सातत्याचे त्याचे म्हणून एक परिणाम असतात. कारण कोणत्याही आर्थिक धोरणाचं काही स्विच ऑन स्विच ऑफ अशा पद्धतीचा किंवा पी हळद हो गोरी अशा पद्धतीचा निकाल नसतो. तो निकाल मिळायला काही काळ जावा लागतो. या सातत्याने तो काळ दिला गेला आणि या 77 वर्षाच्या अर्थकारणाचा जर विचार करायचा झाला तर तिसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी लक्षात घेता येईल की स्वातंत्र्य मिळाल्या अक्षरशः काही अवघ्या $1 बिलियन आपल्याकडे परकीय चलन होतं आणि त्याच्यामध्ये पाऊंडांचा हिस्सा फार मोठा होता. अगदी कालची आकडेवारी बघायची झाली तर आज मितीला आपल्याकडे $46 मिलियन परकीय चलनाची गंगाजळी आहे. काल ती 64च्याही पुढे गेली होती आणि त्याच्यामधलं पाऊंडाचं प्रमाण हे सगळ्यात कमी आहे. म्हणजे केवळ ब्रिटिश प्रभुत्व असलेल्या अर्थव्यवस्थेतनं आपण बाहेर गेलोय अशातला भाग नाही. आणि या 77 वर्षाच्या अर्थकारणाचा विचार करायचा झाला तर एक परिस्थिती अशी गमतीची आहे की 47 साली सुद्धा आपण अमेरिका आणि रशिया या दोघांपासून समान अंतरावरती होतो. व्यवसायाच्या दृष्टीने आपण रशियाच्या जवळ होतो कारण अमेरिका आपल्याला उभंच करत नव्हती.
खरंय. आणि आज 2023चा विचार असा करायचा झाला तर असं लक्षात येईल की अमेरिका आणि रशिया यांच्यापासून पुन्हा एकदा आपण एका समान अंतरावरती आहोत. आणि तरीही तेलासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीवरती आपला दबाव किंवा आपला झुकाव हा पूर्णपणाने रशियाचा आहे. कारण अमेरिकेला रशिया नकोय, परंतु आपल्याला रशिया हवाय. आणि आता आपल्याला काय ठावंय हे आपण ठरवू शकतो, त्यामुळे अमेरिका आपल्यावर दबाव आणू शकत नाही. म्हणजे हे जे 3 महत्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यात काही ठिकाणी साम्य आहे, काही ठिकाणी फरक आहे. यातनं गेल्या 77 वर्षातलं भारताचं अर्थकारण किंवा राजकारण हे बदलतं राहिलंय. आणि अजून एक मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे, की मोकळेपणाने सांगायचं तर एकंदरीतच भारतीय जनता एका विशिष्ट पद्धतीने परदेशामध्ये काय पद्धतीनं जाऊ शकेल याचा विचार 47 साली करण्याची गरज अशासाठी होती की एकंदरीतच इतक्या वर्षाच्या पारतंत्र्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेविषयी, आपल्या क्षमतेविषयी आपल्या स्वतःच्याच मनामध्ये शंका होत्या. आणि आता 2023 साली हा विचार करताना कोरोनाच्यामुळे असेल, बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे असेल, युरोपच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे असेल, भारतीय विद्यार्थी परदेशात गेले तर कुठे आणि कुठच्या क्षेत्रात शिकायला जातील याच्यामध्ये झालेला फार मोठा बदल आहे. आणि हा बदल असा आहे की पूर्वी भारतीय विद्यापीठ जागतिक विद्यापीठांशी संलग्न होण्याच्या विचारात असत, आज मितीला जागतिक विद्यापीठ भारतीय विद्यापीठांशी संलग्न व्हायला मागतायत. म्हणजे हा वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या दिशेचा प्रवास आहे. आणि या प्रवासाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की एकीकडे आपल्याकडे शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी अशी सवंगता त्याच्याकडे येतच असताना परकीय शिक्षण संस्था आपल्या देशात येताना केवळ त्या कॉलेजेसमध्ये येतात, केवळ त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये येतात, केवळ ते IIT सारख्या तंत्रप्रधान किंवा तंत्रकुशल अर्थव्यवस्थेत किंवा शिक्षण व्यवस्थेत येतात असं नाही, अक्षरशः आपल्या प्राथमिक शिक्षणापासून येत आहेत. आणि एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवरती संस्था भारतीय संस्थांची करारमदार करत असताना त्याच्यामध्ये इंग्लंड अमेरिकेतल्या संस्थांपेक्षा सुद्धा फिनलंड सारख्या संस्था जास्त आहेत की ज्यांची शिक्षण पद्धती भारताच्या पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीशी यांना त्या स्वरूपामध्ये साधर्म्य साधणारी आहे. म्हणजे पूर्वी आपण कदाचित आपल्या अगतिकतेच्या, परागतिकतेच्या, अपरिहार्यतेच्या भूमिकेतनं शिक्षण संस्थांशी करारमदार केले. आता आपण आपल्या अस्मितेच्या भूमिकेतनं करतोय का याचा विचार करायला हवा. कारण शेवटी याचे परिणाम हे अर्थकारणाशी निगडीत असतात. ते अर्थकारणाचं कारणही असतं आणि परिणामही असतो. हा 47 आणि 73 मधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे. बाकीचे मुद्दे उदाहरणांसकट जशी आपली ही चर्चा पुढे जाईल तशी आपण नक्की बघूया. नाहीतर मी एकटाच बोलतोय असं होईल, तसं नाही नको नाही, व्हायला. असं काही नाहीये. या सगळ्या मुद्द्यावर सर माझं तुम्हाला आता एवढा माझा पुढचा प्रश्न असा असेल की ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही अनेक सारे बजेट्स पाहिले. महाराष्ट्राला तुमची ओळख बजेटचं विश्लेषण साध्या भाषेत करून दाखवणारे एक वक्ते म्हणून आहे. या काळामध्ये तुम्हाला जर मी विचारलं की बजेट ह्या विषयाने कसा प्रभाव पडला, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पंचवार्षिक योजना होत्या, त्यांचं एक वेगळं महत्व आहे आणि ते आजही आपल्याला नाकारता येत नाही. पण दरवर्षी बदलणारे टॅक्सेशनचे रूल असतील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचे रूल असतील, ह्या सगळ्यांचं महत्व आपण कशा रीतीने तुम्ही बघता? कारण मनमोहन सिंगांचं बजेट असेल, मी अभ्यास कालच करत होतो, मला असं लक्षात आलं की पी चिदंबरम यांचं एक बजेट होतं जे भयंकर गोष्टी बदलल्या त्या बजेटनी, आणि ते बजेट एका मायनॉरिटी गव्हर्नमेंटच्या अंडरचं बजेट होतं. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एक गोष्ट आशुतोष लक्षात घे हो की केवळ पी चिदंबरम यांचं विश्वनाथ प्रताप सिंग किंवा नंतरच्या HD देवेगौडांच्या काळातली पंतप्रधान असतानाच्या काळातले जे अर्थसंकल्प आहेत ते एक वेगळा विचार मांडणारे आहेत, हे एकमेव उदाहरण नाही. असं जर विचार करायचं झालं तर माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, तू म्हणलास तसं 1988 सालपासून मी केंद्रीय अर्थसंकल्पांचं विश्लेषण करतोय. हो त्यामुळे 2023 साली जेव्हा मी बोलायला उभा राहिलो अर्थसंकल्पाच्या बाबतीत हो तेव्हा माझं ते सलग 36वं वर्ष होतं. हो नानी पालखीवालांचा रेकॉर्ड त्या निमित्ताने तोडला गेला. हो तर माझा आजपर्यंतचा, आणि त्यामुळे ह्या विषयावर बोलायचं म्हणून म्हणा किंवा वाचनाची आवड म्हणून म्हणा, आपल्या देशासाठी पहिला अर्थसंकल्प 1856 साली सादर केला. हो आणि आपल्या देशात बजेटची पहिली उत्सुकता 1858 सालपासून आली. कारण 1857चं जे पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं, त्या आपण त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतो, तत्कालीन ब्रिटिश सरकार त्याला म्युटिनी किंवा बंड असं म्हणतं. तर ते बंड मोडून तर त्यांनी काढलं, पण त्याचा राजकीय सूड उगवायचा म्हणा किंवा आपल्याला त्याची जाणीव करून द्यायची की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याच्यात सहभागी होता कामा नाही,
म्हणून त्या बंड मोडून काढण्याचा त्यावेळेच्या सरकारला जो खर्च आला होता त्याच्याकरताचा टॅक्स पहिल्यांदा 1858च्या बजेटपासून आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये बजेट या संकल्पनेचा विचार झाला. आणि माझ्या सुदैवाने अगदी 1856 ते 2023 पर्यंतची आपल्या देशासाठी म्हणून जे अर्थसंकल्प सादर झाले, मग ते फायनल असतील किंवा इंटरिम असतील, यातला शब्द मी वाचलाय. तू आता तुझ्या प्रश्नामध्ये जसं म्हणलास तसं की हो आपल्या देशात पंचवार्षिक योजना होत्या का? हो होत्या. आणि तरीही आपल्या देशामध्ये अर्थसंकल्पाचं महत्व 2 वेगवेगळ्या कारणांसाठी होतं. हा या ना त्या स्वरूपामध्ये मुद्दा 77 वर्षाच्या अर्थकारणाचा विचार करताना घ्यावाच लागेल याची मला कल्पना होती. आणि म्हणून मी म्हणलं की 1947 ते 1990 याच्यामध्येही आपल्या अर्थकारणामध्ये एका वेगळ्या प्रकारचं सातत्य होतं आणि 1990 ते 2023 याच्यामध्येही सातत्य होतं. पंचवार्षिक योजना असणं आणि वार्षिक अर्थसंकल्प असणं ह्या खरं सांगायचं म्हणजे आपल्या बदलत्या अर्थकारणाची ती चुणूक होती. पंचवार्षिक योजना हे जे आपल्याला 47 सालपासून अगदी आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कालखंडामध्ये रशियाविषयी जे आकर्षण वाटलंय, चीनविषयी जे आकर्षण वाटलंय, आपले राजकीय मतभेद असतील, चीनशी तर आपले लष्करी सीमावादही आहेत. अगदी कालच्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये आता ते सुटतील असं म्हणलं असेल किंवा आजच्या पेपरमध्ये आपण जरी म्हणलं असेल की भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची 2 दिवसाची बैठक झाली आणि बरेचसे प्रश्न सामोपचाराने सोटवायचे आहेत, तर हाही खरं सांगायचं म्हणजे अर्थकारणाचा परिणाम आहे. परंतु जी चीनमध्ये किंवा एकंदरीतच साम्यवादी अर्थव्यवस्थेकडे जी करणारी आपली राजकीय विचारसरणी होती त्याच्यामध्ये एक योजना ठरवायची किंवा एक दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवायचं आणि मग वर्षाच्या टप्प्यांनी ते साधत जायचं, अशा दृष्टिकोनातनं एकाच वेळेला वार्षिक अर्थसंकल्प आणि पंचवार्षिक योजना होत्या. पण आपण पंचवार्षिक योजना फार मोठ्या चांगुलपणाने वापरली आहेत किंवा सिधेपणाने वापरली आहेत अशातला भाग नाही. आपण काही काळ 3 वर्षामध्ये ती गुंडाळली, मधली 2 वर्ष आपल्याला पंचवार्षिक योजनाच नव्हती आणि 1980च्या दशकात मागाशी तू चिदंबरम यांचा उल्लेख केलास तेव्हा तो जो राजीव गांधी नंतरचा विश्वनाथ प्रताप सिंग यांचा काळ आहे त्यावेळेला आपण पंचवार्षिक योजना बाजूलाच ठेवल्या आणि रोलिंग प्लॅन पद्धतीचा काही विचार करता येतो का असाही विचार केला. आणि म्हणजे पंचवार्षिक योजना हे सर्वसाधारण उद्दिष्ट होतं, त्या उद्दिष्टापर्यंत पुरवताना जसं आपण व्यावसायिक जगतामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणतो की बाबा माझा ब्रॉडबेस्ड गोल हा आहे, पण मला त्याचा ऍक्शन प्लॅन करताना मी ऍक्शन प्लॅन करतो, तो बजेट त्या पंचवार्षिक योजनेचा ऍक्शन प्लॅन म्हणून आपल्याकडे सुरू झाला आणि म्हणून त्याचं महत्व आहे. कारण शेवटी असं आहे की राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही एका विशिष्ट पद्धतीने आपण अर्थसंकल्पामध्ये लक्षात घेतो. तुझ्या माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला उत्पन्न किती मिळणार हे आपण आधी ठरवतो. मग तो पगाराच्या रूपाने असेल, इतर कोणत्याही रूपाने असेल, एकत्रित रूपामध्ये असेल आणि मग त्या उत्पन्नामध्ये बसेल असा आपण खर्च करतो. परंतु सरकारी अर्थकारणामध्ये असं होत नाही. सरकारी अर्थकारणामध्ये खर्च किती करायचा हे आधी ठरवलं जातं आणि मग त्याला साजेसे काही मार्ग टॅक्सच्या रूपातनं उभे करता येतात का म्हणून अर्थसंकल्प वापरला जातो. शेवटी मला जर अर्थसंकल्पामध्ये कर बसवायचा असेल तर मुळात त्या क्षेत्राची काय क्षमता आहे, त्यातनं माझं उत्पन्न किती निर्माण होत आहे, त्यातनं माझा रोजगार किती निर्माण होतोय, याच्या जोरावरती मला टॅक्स बसवावा लागतो. तो मी 5 वर्षाचं आधी ठरवत नाही. म्हणजे तुम्ही शेअर बाजाराशी निगडीत अशी अर्थव्यवस्था असू दे किंवा नसू दे, ही अपरिहार्यता आहे, ही अनिश्चितता आहे. काही घटक तर असे असतात की ते मी प्लॅन करत असताना माझ्या डोक्यामध्ये येणार नाही. काही युद्ध असू शकतात, काही दुष्काळ असू शकतात, काही अवर्षण असू शकतं, काही करोनासारखे मोठे आजार असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये मला वेळोवेळी, वर्षच असं नाही मी म्हणत, वेळोवेळी विचार करून त्यानुसार काही धोरणं बदलावी लागतात. आणि शेवटी अगदी 1990 पर्यंत माझी अर्थव्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती. आणि आजही भारतामध्ये काही मोजक्या राज्यांचा आणि त्या राज्यातल्याही मोजक्या जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर वर्षाला 2 पिकं घेण्याची परिस्थिती नाही. आणि बहुतांश शेती ही आज मितीला सुद्धा पावसावरती अवलंबून आहे. मग जर दरवेळेला माझा पाऊस वेगळ्या प्रमाणात पडत असेल, मग ते चक्र पुढे जातं म्हणून नाही, काही वेळेला कमी येतो, काही वेळेला जास्त येतो, अशा परिस्थितीमध्ये मला ती जी एक फ्लेक्झिबिलिटी लागते तो वार्षिक अर्थसंकल्प देत होता, म्हणून त्याचं महत्व होतं. 90च्या दशकानंतर काही विचित्र कारणांमुळे असेल, परंतु एक परिणाम असा झाला की आपल्याला असं लक्षात आलं की कृषी आणि उद्योग याच्यावरती मला अवलंबून राहावंच लागेल, परंतु त्याचा माझा राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नातला वाटा हा कमी होत होता.
परंतु सेवा क्षेत्राचा किंवा सर्व्हिसेस सेक्टरचा माझा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमधला वाटा वाढत होता. म्हणजे स्वातंत्र्य मिळताना आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 2.33% इतका वाटा सेवा क्षेत्राचा होता. आज तो 59.74% आहे. त्या 2.33%मध्ये 98% वाटा बँकिंग आणि इन्शुरन्सचा होता. आज तुझी पिढी बँकिंगलाही सेवा क्षेत्र मानत नाही आणि इन्शुरन्सलाही सेवा क्षेत्र मानत नाही. म्हणून आपण फिनान्शियल अँड बँकिंग सर्व्हिसेस असं म्हणतो. म्हणजे आपण सांगतो हे सर्व्हिसेस त्या सेक्टरमध्ये आहेत म्हणून, पण आम्ही त्याला सर्व्हिसेस मानत नाही. कारण त्यातल्या त्यात एका ऑर्गनाइज्ड स्वरूपामधली सर्व्हिस म्हणजे फायनान्स आहे, बँकिंग आणि इन्शुरन्स आहे. आज ती पहिल्या 10 मध्ये उत्पन्नाला माझ्या येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण सेवा क्षेत्राचं गणित असं आहे की सेवा क्षेत्राचं जे प्रॉडक्ट आहे त्याचं अस्तित्व काल म्हणजे शेल्फ लाईफच इतका मर्यादित असतो की काल आलेलं हार्डवेअर आज चालत नाही आणि अर्ध्या तासापूर्वी लिहिलेलं सॉफ्टवेअर कदाचित आउटडेटेड झालेलं असतं. आणि मग त्यामुळे आपण ज्या वेगानं 2G 3G पर्यंत आलो त्याच्या निम्म्या काळातच आपण 4G मध्ये आलो आणि 5G लॉन्च करतानाच आपण 6G चा विचार केला. मग जर इतकी माझी तात्कालिकता असेल तर खरं सांगायचं म्हणजे अर्थसंकल्पही आता पंचवार्षिक योजनांसारखा लॉंग टर्म होईल का याचा विचार करावा लागतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अर्थसंकल्प हे केवळ सरकारी धोरण मांडायचं गणित म्हणून आपण पाहिलेलं नाही. लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यातही करायचं आहे असं निदान दाखवायचं आहे. याच्यासाठी मला दर वर्षाला काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट लागतं. मी त्याला गाजर म्हणत नाही का मग लोकांना राग आहे, परंतु एक काहीतरी मला माध्यम लागतं. मग ते माध्यम म्हणून अर्थसंकल्प येतं का याचा विचार करू. म्हणजे काही काळाकरता काही कारणांकरता अर्थकारणाची गरज मला वार्षिक नियोजन करावं लागतं. काही वेळेला माझ्या राजकीय धोरणांचा उहापोह करायचा. कारण बघ अर्थसंकल्पामध्ये केवळ पार्ट बी ज्याच्यामध्ये करांचे प्रस्ताव असतात इतकं नसतं. गेल्या कित्येक वर्षाचा तर इतिहास असा आहे की जर अर्थसंकल्पीय भाषण 2 तास चाललं तर निदान 1.25 तास तो पार्ट ए वर बोलतो. आणि पार्ट ए हा सरकारचा धोरणात्मक अहवाल असतो. त्याच्यामध्ये काही घोषणा असतात आणि मग त्या प्रत्येकाची तरतूद तो पार्ट बी मध्ये करत जातो. त्यामुळे राजकारणी किंवा अर्थमंत्री किंवा सत्तारूढ हे त्याच्या सामाजिक राजकारणाकरता अर्थसंकल्पाच्या पार्ट ए कडे पाहतात. एखादा उद्योजक किंवा तुझ्या माझ्यासारखा करदाता हे आता यातनं माझ्या पदरात काय पडणार किंवा माझ्या कपाळावर काय लादलं जाणार याच्यासाठी पार्ट बी कडे पाहतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंट तेच आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन. येस सर, येस सर, चालू ठेवा. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये आता तसाही पंचवार्षिक नियोजनाचा विशेष भाग राहिलेला नाही, पण अर्थसंकल्पाचा राहील. कारण आज मितीलाही अर्थसंकल्पाकडे उद्योग क्षेत्राची विशेषतः सेवा क्षेत्राची बघण्याची दृष्टी ही बदलती झाली. पूर्वीचे अर्थसंकल्प हे नाव तेच राहिलंय, पण त्याची जी भूमिका आहे त्याचा जो रोल आहे तो अर्थकारणामधला बदलतोय. 1947 ते 1990 सगळ्याच गोष्टीतला करते सर्वे सर्वा हा सरकार होतं. त्यामुळे मग सरकारचं एकंदरीत धोरण काय आहे त्या दृष्टिकोनातनं उद्योजक पाहत होते. म्हणजे तो प्रिस्क्रिप्टिव्ह होता. आताचा अर्थसंकल्प हा सरकार एनेबलर आहे. सरकार म्हणतं याला आम्ही पाठिंबा देतोय. मग सरकारच्या प्रायोरिटी लिस्टवरती कुठची गोष्ट आहे हे महत्वाचं आहे. आणि तसं जर एका अर्थाने पाहायचं झालं तर विशेषतः 2008च्या जागतिक मंदीनंतर आणि त्यातही 1998 नंतर ज्या प्रमाणामध्ये आपण इथे फार ईस्टर्न कंट्रीजची अर्थव्यवस्था डबघाईला आली, नंतरच्या काळामध्ये पोर्तुगाल ग्रीस गेले, अलीकडच्या काळामध्ये इंग्लंड गेलं, असं पाहताना असं लक्षात यायला लागलं की आपण आता वेगवेगळ्या क्षेत्राचा विचार करतो आणि मग त्याची एनेबलिंग प्रोव्हिजन पाहतो. आता अगदी करोना नंतरचं साधं उदाहरण घ्या की करोना नंतर केवळ जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान मार्च 2020 मध्ये रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये केवळ त्यांनी 3 आठवड्यांचा पहिल्यांदा लॉकडाऊन डिक्लेअर केला असं नाही,
त्यांनी तो जो आत्मनिर्भर डिक्लेअर केला, ती आत्मनिर्भर ही अलीकडच्या काळातली पंचवार्षिक योजना आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्यातली एक घोषणा संरक्षण खात्यातल्या विषयक अशी होती, आशुतोष तुलाही माहिती आहे, हो की येत्या 5 वर्षामध्ये माझ्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या किमान 75% उत्पादन हे भारतामध्ये होईल. आणि आजपासनं ताबडतोबीनं ज्या ज्या वेळेला संरक्षण खातं किमान 8,000 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षाची जास्त अशी खरेदीची निविदा काढेल, त्यावेळेला फक्त भारतीय कंपन्या त्याच्यामध्ये घेतील. म्हणजे आता असं लक्षात आलं की पुढची 5 वर्ष सरकारचा प्रायोरिटी एरिया हा संरक्षण आहे. मग जे संरक्षण विषयक कंपन्या होत्या, मग हिंदुस्थान एरोनॉटिक्स असेल, भारत BEL असेल, BDSL असेल, माझगाव डॉक असेल, अशा केवळ सरकारी कंपन्या नाही, तर संरक्षण खात्याला पुरवणाऱ्या टाटा मोटर्स सारख्या, टाटा स्टील सारख्या, भारत फोर्ज सारख्या कंपन्या असतील, या सगळ्यांनी आपली प्रायोरिटी बदलली. म्हणजे बजेटपेक्षा बाहेरही या घोषणा होत राहतात. त्यामुळे मी गमतीने असं म्हणतो की जी पूर्वीची पंचवार्षिक योजनांची भूमिका होती, ती आताच्या काळामध्ये अर्थसंकल्प करतं. आणि पूर्वीच्या काळी जी अर्थसंकल्प करतो ती भूमिका बजावत होता, ती अलीकडच्या या 2 अर्थसंकल्पांच्या दरम्यान जी सरकार महत्वाच्या घोषणा करतं ते करतं. म्हणजे तू मगाशी असं म्हणला की इतके पंतप्रधान आपण पाहिले, तर जवळजवळ जर आपण गुलजारीलाल नंदांचा विचार केला तर 15 व्यक्ती आजपर्यंत आपल्या देशाच्या अर्थमंत्री झाल्या. पण गुलजारीलाल नंदा दोन्ही वेळेला हंगामी पंतप्रधान होते म्हणून 14 पाहिल्या. तर आत्ताची जी राजवट आहे, योग्य अयोग्य याच्यावरती राजकीय टीका टिप्पणी होऊ शकते, परंतु तुझ्या असं लक्षात येईल की अनेक महत्वाच्या घोषणा या अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्प होईस्तोवर न थांबता अर्थसंकल्पाच्या आधी केल्या. कारण एकंदरीतच जागतिक अर्थकारणाची, राष्ट्रीय अर्थकारणाची आणि अगदी स्थानिक अर्थकारणाची ही जी तात्कालिकता आहे, ती तात्कालिकता लक्षात घेता त्याच्या वाचून गत्यंतर नव्हतं. त्यामुळे हे होणं अपरिहार्य. या आपल्या पॉडकास्टमध्ये सर मी एक गोष्ट जर नाही बोललो तर मला स्वतःलाच वाईट वाटेल, आणि ती म्हणजे घोडदौड करणारी RBI. जगभरामधली कदाचित पहिली डिजिटल सेंट्रल बँक व्हायला निघाली आहे. आणि अगदी कालची का परवाचीच बँक मॅकिन्झी आणि ॲक्सेंचरला त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी दिलेलं आहे. कारण जगातली कदाचित सर्वाधिक काम करणारी सेंट्रल बँक पण तेच आहेत. रिझर्व्ह पण सांभाळतात, बँकांची बँकर पण आहेत, अनेक अनेक कामं करतात. ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला RBI सारख्या संस्थेकडे तुम्ही बघता एक रेग्युलेटर म्हणून, तुमच्या काय लक्षात येतं की काय काय घडलं, काय काय बदललं 1947 पासून आजपर्यंत? हा प्रवास कसा होता? मोकळेपणाने सांगतो, भारतीय नागरिक म्हणून अभिमानानं याचा उल्लेख करावा असा हा रेग्युलेटर आहे. माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये माझा रिझर्व्ह बँकेशी संबंध आला. प्रत्यक्ष सेबीत मी काम केलं. नंतरच्या टप्प्यावर माझा इरडाई आणि PFRDAशीही संबंध आला. देवदयेनं NSDL मधलं अनेक वर्ष माझं काम असं होतं की जगातल्या अनेक देशातल्या अनेक डिपॉझिटरीशी आणि त्या निमित्तानं त्यांच्या नियंत्रकांशी माझा संबंध होता. तर 1947 साली साहजिकच आपला देश आणि आपली अर्थव्यवस्थाच कोणाच्या खिचगंटीत नव्हती. आणि तसंही जगाच्या निम्म्या भागावरती जरी नसला तरी फार महत्वाच्या भागावरती साम्यवादाचा खूप मोठा पगडा होता. त्यामुळे ते बंदिस्त दाराआड होते. आपण दारं उघडून बाहेर जावं असं आपल्याकडे काही नव्हतं. त्यामुळे त्या काळामध्ये केवळ आपणच नव्हे तर आपल्या देशातल्या नियंत्रक संस्थांकडेही फारसं कोणाचं लक्ष असण्याचं कारण नव्हतं. परंतु गेल्या जर 40-45 वर्षाचा विचार करायचा झाला, जसजसं आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत गेला, सुरुवातीला ग्राहक म्हणून आणि आताच्या काळामध्ये ग्राहक आणि पुरवठादार दोन्ही म्हणून जसजसं माझी अर्थव्यवस्था बदलत गेली, तसतसं माझ्या आर्थिक प्रणालींशी जगाला देणं घेणं आलं. आणि याच्यामधला एक अत्यंत महत्वाचा दुवा असा आहे की रिझर्व्ह बँक ही केवळ आपल्या देशातली एक विश्वासार्ह नियंत्रक संस्था किंवा रेग्युलेटर आहे असं नाही. जगाच्या पातळीवरती रिझर्व्ह बँकेच्या स्थानाला अत्यंत महत्व आहे. रिझर्व्ह बँकेमधली एक चांगली गोष्ट की जी कधीही बदलली नाही, आणि ती म्हणजे रिझर्व्ह बँक कायदा जरूर करते. रिझर्व्ह बँक अत्यंत कडक आहे. या ना त्या प्रमाणामध्ये शेवटी ती सरकारने निर्माण केलेली, संसदेनं निर्माण केलेली संस्था आहे. कारण रिझर्व्ह बँक ही एका RBI ऍक्टच्या माध्यमातून जन्माला आली, जी संसदेनं मान्य केली. त्यामुळे संसद संमत केलं. मग त्या कायद्यामध्ये शेवटी बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्या अर्थानं सरकारला आणि संसदेला रिझर्व्ह बँक ही अँसरेबल असते. शेवटी कोणताही नियंत्रक असतो. पण इतकं असून सुद्धा रिझर्व्ह बँकेने स्वतःची, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी म्हणू किंवा ज्युरिस्डिक्शनल ऑटोनॉमी म्हणू, ती आजपर्यंत प्राणपणाने सांभाळली. प्रसंगी सरकारनं त्यांच्यावरती निर्णय लादला असेल, कारण शेवटी ते मालक आहेत.
खरंय. परंतु आपली भूमिका स्पष्टपणाने सरकार समोर मांडायची हिंमत असणारा केवळ आपल्या देशातला नव्हे तर अनेक देशातला तो कदाचित एकमेव नियंत्रक असेल. हो. या रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेमध्ये किंवा पवित्र्यामध्ये आजपर्यंत कधीही बदल झालेला नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या एका महोत्सवी वर्षाकरता रिझर्व्ह बँकेने त्यांच्या वेगवेगळ्या काळातल्या गव्हर्नर्सची गाजलेली भाषणं यांचा संग्रह प्रसिद्ध केलाय. तूही तो वाचलायस, मध्ये आपण चर्चा केली होती त्याच्यावर. बिलकुल सर. त्याच्याच भाषणांचा आपण पाठपुरावा केला तर असं लक्षात येतं की काळानुरूप प्रश्न बदलले असतील पण त्याकडे केवळ तटस्थ म्हणजे आपण वेगळ्या बाजूनी पाहिला. म्हणजे पु ल देशपांडेंनी तुझं पाशी नाटकात व्याख्या केली आहे तशा अर्थी तटस्थ नव्हे. कोणत्याही प्रभावाखाली न येता परिस्थितीचा स्थितीजन्य अभ्यास करण्याची जी रिझर्व्ह बँकेची भूमिका आहे ती प्रचंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा मगाशी तुझ्या प्रश्नामध्ये उल्लेख आला तर रिझर्व्ह बँक ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरते ते केवळ आज आपण डिजिटल रुपयासाठी वापरतोय किंवा आज डिजिटल रुपया ही जगातली एकमेव आपला देश असा आहे की ज्याचं अधिकृत चलन आता डिजिटल रुपयामध्येही आहे आणि पेपर रुपयामध्येही आहे. आणि कदाचित आज जे 19-20 देश 23 देश जे मान्य करतायत की भारतीय रुपया आम्ही चलन म्हणून स्वीकारू तर या दृष्टिकोनातनं केवळ चलन आणि त्याचं सर्क्युलेशन जे कोणत्याही मध्यवर्ती बँकेचं महत्वाचं काम असतं त्याच्यावरती लक्ष केंद्रित तर ते करतातच. परंतु आपल्या रुपयाचं आपल्या देशांतर्गत वस्तूसाठीचं मालमत्ता सांभाळणं याच्यामध्येही खूप गणित आहेत आणि त्याकरता लागणारं जे गांभीर्य आणि गोपनीयता आहे ते पाळण्यामध्ये रिझर्व्ह बँक प्रचंड मोठी आहे. अगदी साधं उदाहरण घेऊ की रिझर्व्ह बँक दरवेळेला आपला रुपया जेव्हा डॉलरच्या तुलनेमध्ये किंवा त्या वेळेच्या तत्कालीन जागतिक चलनाच्या प्राबल्याच्या चलनामध्ये मागे पुढे होतं त्यावेळेला रिझर्व्ह बँक ही फार ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये मॅनेजमेंट करत असते. पण ते सगळं होऊन गेल्यानंतर ते जाहीर करतात. ते सुद्धा अलीकडच्या कायद्यांची गरज आहे म्हणून. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण घ्यायचं झालं तर करोना जाहीर झाल्या संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन्स लागले. त्यामुळे मेन आणि मटेरियलची मुवमेंटच थांबली. ऑनलाईन पद्धतीने काय पैसे ट्रान्सफर होत होते ते. त्यामुळे जागतिक अर्थकारणातल्या गुंतवणुकीच्या संधीच कमी झाल्या. त्यामुळे आपण त्या काळात पाहिलं की अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचे साठे खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. अलीकडे आता पुन्हा महागाई आणि अमेरिकेमधल्या घडामोडी याच्यामुळे गेल्या 2 आठवड्यांमध्ये पुन्हा जागतिक बँकांनी देशातल्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी सोन्याचे साठे गोळा करण्याचे किंवा खरेदी करण्याचे प्रकार झाले. त्यामध्येही यांना त्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक असते. पण रिझर्व्ह बँक ज्या डेक्स्टेरिटीने हे काम करते ते मानलं पाहिजे. आणि तिसरी एक माझी गोष्ट अनुभवातनं सांगतो की तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या धोरणाकरता जर काही अडचण असेल काही तुम्हाला म्हणायचं असेल तर माझ्या माहितीनुसार आपल्या देशातला एकमेव ओपन हार्टेड रेग्युलेटर असा आहे की जो तुमची बाजू ऐकून घेतो. मी ऐकून घेतो म्हणलंय, ऐकून घेतो हे म्हणलंय म्हणजे दे आर ओपन फॉर डिस्कशन. म्हणजे केवळ अर्थकारणाचं ओपन डोअर पॉलिसी असं आपलं वर्णन नाही करता येणार. आपल्या रेग्युलेशनचंही ओपन डोअर पॉलिसी असतं. म्हणजे समोरच्या माणसाला हे मी रिझर्व्ह बँकेला जाऊन कसं सांगू रिझर्व्ह बँक हे उद्या माझ्या विरुद्ध वापरेल का अशी भीती वाटत नाही. म्हणजे आर्थिक धोरणाकडे ज्या व्यावसायिकतेनं बघावं लागतं ती व्यावसायिकता त्यांची अत्यंत उच्च दर्जाची आहे. अर्थात रिझर्व्ह बँक आणि सरकार रिझर्व्ह बँक आणि तत्कालीन अर्थमंत्री यांची मारामारी होणं हे अत्यंत साहजिक आहे. कारण दोघही जण आपला आपला टर्फ सांभाळत असतात. म्हणजे केवळ रघुराम राजन आणि अरुण जेटलींचं जमलं नाही अशातले नव्हे. पी चिदंबरम अर्थमंत्री असतानाही हीच चर्चा होती. प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असतानाही हीच चर्चा होती. गमतीची गोष्ट किंवा अभिमानाची गोष्ट ही आहे की माझ्या देशात किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित असतानाही रिझर्व्ह बँक आपली विश्वासार्हता अबाधित ठेवून होती. आणि आज आपलं अर्थकारण फार मोठ्या प्रमाणावरती आधीच्या काळाच्या तुलनेमध्ये खुलं होत असतानाही रेग्युलेटरची भूमिका केवळ रेग्युलेटर नसते. रेग्युलेटरची भूमिका एनेबलरही असते. रिझर्व्ह बँकेचा कायदा फार पूर्वीच संमत झाला आहे म्हणून. परंतु नंतर जे रेग्युलेटर जन्माला आले संसदेच्या कायद्यानुसार मग ती सेबी असेल इरडाई असेल PFRD असेल या प्रत्येकाच्या प्रिॲम्बल मध्ये केवळ टू रेग्युलेट नाही म्हणलेलं आहे टू रेग्युलेट अँड डेव्हलप द मार्केट असं म्हणलंय. अशा पद्धतीचा प्रिॲम्बल मध्ये रिझर्व्ह बँकेच्या ऍक्ट मध्ये उल्लेख नाही. पण ही भूमिका रिझर्व्ह बँक न सांगता पहिल्यापासून करते. रिझर्व्ह बँकेने जर हे यंत्रणा उभी केली नसती तर आज तुझ्या माझ्या देशातल्या व्यवहारांच्या 76% आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट करूच शकलो नसतं. या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने बजावलेली भूमिका मी नेहमी गमतीने म्हणतो की काही काही प्लेयर असे असतात की त्यांची भूमिका ग्लॅमरस नसते पण ते नसतील तर काही नसतं.
म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, तुलाही माहितीये की रिझर्व्ह बँक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा राहुल द्रविड आहे. तो आहे म्हणून बाकीचं सगळं चाललंय. ही गोष्ट लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे हॅट्स ऑफच म्हणावं लागतं. हॅट्स ऑफ. राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात, ते दोन बुद्धिमंतांमधले आहेत, त्यांच्या उद्देशांमधला तो विरोध नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. आणि सर तुम्ही या अनेक साऱ्या इतर गोष्टींकडे पाहिलं, तुम्ही NSDL चे पार्ट होतात, त्याच्यामुळे मी सेबीकडे येणारच आहे. भारत हा एक असा देश आहे ज्याने एक फार मोठं स्थित्यंतर कॅपिटल मार्केटकडे पाहिलं आहे. की 1947 साली कॅपिटल मार्केट नव्हतं का, तर होतं ना. एका वडाच्या झाडाखालती BSE मध्ये लियादियाचे व्यवहार चालू झाल्याचा उल्लेख स्वतः BSEच्या वेबसाईटवर सापडतात. तिथपासून आजपर्यंत जगातले फास्टेस्ट बोर्सेस, एक्सचेंजेस आपण आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला आपण झगडून जो SGX निफ्टीवर जाऊन बसला होता डेरिव्हेटिव्ह, ते आपण खेचून आणले. आपल्या देशात आज ते होत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्या सगळ्याकडे, या सगळ्याचा पार्ट म्हणून तुम्ही बघता, अर्थव्यवस्था खुली झाल्यापासून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुम्ही या सगळ्याकडे बघतात. तुमच्या नजरेने हे काय दिसतं? एक अत्यंत महत्वाची गोष्ट की शेअर बाजाराकडे बघण्याचा केवळ सामान्य माणसाचा नव्हे, तर सरकारचाही दृष्टिकोन बदलला. हा गेल्या 77 वर्षातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. अग्री. म्हणजे तुझ्या प्रश्नामध्ये जसं होतं की 1947 साली शेअर बाजार नव्हता का? हो, फार मोठ्या प्रमाणावरती होता. हो. परंतु फार मोठ्या प्रमाणावरती होता म्हणताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तशी भारतीय शेअर बाजार, भारतामध्ये शेअर बाजाराची स्थापना त्यावेळेला मुंबई स्टॉक एक्सचेंज आहे त्याचं नाव नव्हतं. नेटिव्ह अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन असं त्याचं नाव होतं. अगदी कागदोपत्री जायचं झालं तर 1856 सालीच त्याचं रजिस्ट्रेशन आहे. हो. प्रत्यक्षातले व्यवहार 1857-58 मध्ये तू म्हणलास तसं ऑर्निमन सर्कलला वडापिंपळांच्या झाडाखालती हो. झाली आहेत. परंतु त्याला एका विशिष्ट समाजापुरेशी अत्यंत मर्यादित स्वरूपातली आणि अत्यंत मर्यादित स्वरूपात दुसऱ्याला माहिती देऊन व्यवहार होण्याची ती गणितं होती. हो. तिथपासनं करोना सारखा प्रचंड विचित्रित आणि विपरीत काळ असताना सुद्धा 2 वर्षात 5.5 कोटी नवीन डीमॅट कम ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यापर्यंत आपण आलोय. हा केवळ संख्येच्या दृष्टीने क्वांटिटी म्हणून झालेला बदल नाही, त्याचा क्वालिटी म्हणून झालेला बदल दोन पद्धतीचा आहे. त्याचा तुम्ही मगाशी आता म्हणलात तसं डेरिव्हेटिव्ह झाले. पूर्वी जेव्हा 1991 साली आपल्या देशामध्ये प्रचंड अडचणी होत्या आणि आपण जगभरामध्ये फिरत होतो आम्हाला मदत करा म्हणून, त्यावेळेला एक सगळ्यात मोठी चांगली सबब अशी होती. त्यावेळेला मी मुंबई शेअर बाजारात होतो, कारण राष्ट्रीय शेअर बाजारात नोकरीला होतो. NSE त्यावेळेला जन्मालाच आलेलं नव्हतं. आणि त्यावेळेला मुंबई शेअर बाजार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रेझेंटेशन करण्याची पद्धत होती, संकल्पना होती. आणि त्यावेळेला जगभरात आपल्याला जो पैसे द्यायचे नसले त्यांना, तर एक अत्यंत चांगलं कारण होतं किंवा तुमच्याकडे कसं येणार आहे, मी तुमच्याकडे 15 दिवसाचं ट्रेडिंग सायकल, त्याच्यानंतर 15 दिवसाचं सेटलमेंट सायकल, असली गणितं होती. म्हणजे आज जर मी ट्रेडिंग सायकलच्या पहिल्या दिवशी खरेदी केली तर मला 32-33 दिवसांनी शेअर मिळतील. मी जर पोस्टमन ट्रेडिंग घेऊन यायचे सायकलच्या शेअर दिवशी सर्टिफिकेट. अगदी अगदी ट्रेडिंग सायकलच्या पहिल्या दिवशी शेअर विकले तर 36व्या दिवशी पैसे मिळतील. आज परिस्थिती अशी आहे, हे आपल्याला सांगणारे लोक जेव्हा आपण T+2 कडनं T+1 कडे आलो, तर अगदी पाश्चिमात्य अमेरिका, जर्मनी सारख्या, इकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग सारख्या देशांनी सांगितलं की अरे फॉर गॉड सेक बाबा T+1 ला जाऊ नको, माझ्याकडे ती सिस्टम नाही. आणि त्यावेळेला एक देश म्हणून आपण डिक्लेअर केलं की आता मी T+1 मध्ये जाणारच आहे, तुमचं काय म्हणायचं आहे. उद्या वेळ आली तर मी T+0 मध्येही जायला तयार होत. आणि खरोखर आता आपल्या देशामध्ये आपल्या देशाची ती परिस्थिती आहे. परंतु अमेरिकेमधल्या वित्तीय संस्थेचं बॅक ऑफिस सिंगापूर किंवा हाँगकाँगमध्ये असतं आणि ते वेगळ्या टाइम झोन मध्ये आहेत म्हणून ते तयार होत नाहीयेत, ही परिस्थिती आहे. पण त्याच्याही पेक्षा भारतीय शेअर बाजाराकडे जर पाहायचं झालं तर गेल्या 77 वर्षातला, म्हणजे त्यातले 77 वर्ष काही नव्हती, तर 47 साली माझाही जन्म झालेला नव्हता. तुझा काय? माझा 1960चा जन्म आहे. आणि अगदी मोकळेपणाने सांगतो की 1988 ला मुंबई शेअर बाजारात लागेस्तोवर माझा शेअर बाजाराशी सुत्रांत संबंध कधी आलेला नव्हता. पण 88 ते 2023 म्हणजे जवळजवळ गेली 35 वर्ष मी जवळनं बाजार पाहतोय, तेव्हा लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांचा बोला ना सर, बोला. देयके गुंतवणूकदार म्हणून चांगल्या अर्थाने खूप बदललाय.
म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये केवळ 1.5% जनता प्रत्यक्षामध्ये पैसे गुंतवत होती. आज हे प्रमाण जवळजवळ 4% आहे. आणि म्युच्युअल फंडच्या योजनांचा जर विचार करायचा झाला तर जवळजवळ 7% जनता यांना त्या स्वरूपामध्ये पैसे गुंतवत असते. आणि अगदी तुम्ही शेअर बाजारात यायचं नाही म्हणून इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवलेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवलेत, प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवले, तरी या प्रत्येकातल्या किमान 5% गुंतवणूक ही शेअर बाजारात होत असते. म्हणजे तीही जर संख्या धरली तर हे गणित पुढे जातं. याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 8 ते 10 वर्षाच्या काळामध्ये याच्यात तंत्रज्ञानाचा जेवढा फरक आहे तेवढाच आपण सातत्यपूर्ण अर्थकारणाने प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट हे आपण या ना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजाराशी निगडीत करत गेलो. आणि त्याच वेळेला ह्याची चर्चा होते, पण याची चर्चा होत नाही तो मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे. याचं कारण असं होतं की सुरुवातीच्या काळात बचत करायची, गुंतवणूक करायची म्हणून स्वतंत्र भारत झाल्यापासून आपल्याला प्रत्येक गुंतवणूक योजनेवरती करात सवलत द्यावी लागली. म्हणजे अगदी आयुर्विमामध्ये लोक का पैसे गुंतवायचे, पहिला प्रश्न आयुर्विमा एजंट विचारल्यानंतर, अगदी मी 80च्या दशकात करिअरला सुरुवात केली तेव्हा, अरे याच्यात टॅक्स सेव्हिंग आहे का? आता गेली काही वर्ष, गेल्या 3 अर्थसंकल्पामध्ये आपण कटाक्षाने केवळ न्यू टॅक्स सिस्टम, ओल्ड टॅक्स सिस्टम नाही म्हणलं. आता आम्ही शांतपणे सांगितलं की तुला कर भरणं मोकळा हो, मी तुला सवलत देत नाही, तू ह्या कराच्या सवलतीत येऊ नको. तेव्हापासनं हे धाडस सरकार का करू शकलं, तर मुळातच काही प्रमाणामध्ये, फार मोठ्या प्रमाणावरती, जे मगाशी मी सेवा क्षेत्राचा उल्लेख केला त्यातले 98% वर्किंग पॉप्युलेशन हे 30 वयोगटाच्या आसपासचे आहे. त्यांची वृत्तीच अशी आहे, ते म्हणले काय टॅक्स घेतात तो काप नाही, मोकळा करणे, उरलेले पैसे तर मला सोड. हे अशी मनोवृत्ती जाणं हे आजच्या शेअर बाजाराचं लक्षण आहे. याची 2 कारणं आहेत. एक तर पूर्वी फक्त 11 ते 2 व्यवहार व्हायचे, आता 9:30 ते 3:30 होत आहेत. ऑलरेडी चर्चा आहे की 8:30 ते 5:30 करता येतील का, आणि मग मी शनिवार रविवार आज दी सुट्टी आहे त्याच्याऐवजी शनिवारी करता येईल का, ही ऑलरेडी चर्चा. दुसरं, केवळ मगाशी तू म्हणलास तसं सिंगापूरमध्ये माझे डेरिव्हेटिव्ह जात होते ते आता इकडे आणले, ही तर अचिव्हमेंट आहेच. पण माझ्या देशामधनं लोक आता क्रिप्टोकरन्सीमध्ये जाऊ नयेत म्हणून माझ्या डिजिटल रुपयाचं जे महत्व आहे त्यातनं असं लक्षात आलं की वी आर नॉट मिअरली द फॉलोअर्स ॲज फार एज द ग्लोबल मार्केट इज कन्सर्न. देर आर सर्टन आस्पेक्ट्स वेअर वी आर द ट्रेंड सेटर्स. म्हणजे स्टेडफास्टली क्रिप्टोकरन्सीला विरोध करणारा देश आपला होता. लोक आपल्याला मूर्खात काढत होते, यांची भीती, यांची हिंमत नाही, यांची टेक्नॉलॉजी नाही, यांची मानसिकता नाही म्हणत होते. पण ज्या पद्धतीने आपण डिजिटल रुपया लॉन्च केला त्याच्यानंतर आता असं लक्षात आलं की अरे दीज पीपल आर सायकोलॉजिकली ऑल्सो द माइल्स आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इतके दिवस केवळ विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा विदेशी इंडिव्हिज्युअल्स माझ्याकडे येऊन पैसे गुंतवू शकत होते. आता मी भारतामध्ये बसून एखाद्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सांगू शकतो ना, अनेक म्युच्युअल फंड आहेत की जे भारतीय नागरिकांकडनं भारतीय रुपया भारतामध्ये जमा करतात, पण त्याची गुंतवणूक अमेरिकेमध्ये लिस्टिंग असलेल्या शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये करतात. हा जो 2 वे प्रोसेस आहे हा भारतीय शेअर बाजाराचं सगळ्यात बदलतं स्वरूप आहे. म्हणजे एक यंत्रणा, एक सिस्टम म्हणून विश्वासार्हता, एक आर्थिक व्यवस्था म्हणून विश्वासार्हता, आणि त्याची टॅक्सची केलेली सोडवणूक, यातनं भारतीय शेअर बाजाराचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावरती बदलते. आणि खरं सांगू का, मी नेहमी गमतीने म्हणतो की करोनाचे दुष्परिणाम पुष्कळ आहेत, याबद्दल मी नाकारतच नाही. पण करोनाचा जो सगळ्यात फायदा, जास्तीत जास्त फायदा दोन कुठच्या व्यवस्थाना अर्थकारणाच्या दृष्टीने झाला असेल तर एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि दुसरं शेअर मार्केट. बिलकुल कारण लोक agree. मोकळेपणाने विचार करायला लागले. भारतीय शेअर बाजाराचं बदललेलं, अगदी शेअर बाजार म्हणून जरी बदललेला विचार केला तरी त्याचं सगळ्यात महत्वाचं बदललेलं स्वरूप असं आहे की त्याचं श्रेय जातं हर्षद मेहताला. हर्षद मेहतामुळे भारतीय शेअर बाजार हा शब्द दररोज मराठी माणसाच्या पेपरमध्ये वाचायला Yes. लागला. नाहीतर मी गमतीने म्हणायचो की लाखो कोटी असे रुपये हे फक्त अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी असे शब्द मराठी पेपरमध्ये यायचे. हो. हर्षद मेहतामुळे त्याची चर्चा, भले घोटाळा म्हणून का होईना पण त्याची चर्चा व्हायला लागली. मग त्या पिढीमध्ये जी मंडळी शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवायला लागले ते, ज्याला आपण भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन म्हणतो, त्याच्याकरता यायला लागले किंवा डिव्हिडंड करता यायला लागले. हे 2 घटक आजही शेअर बाजारातल्या गुंतवणुकीमध्ये आहेतच. पण शेअर बाजारातनं नियमित उत्पन्न मिळवता येतं, रेग्युलर इन्कम मिळवता येतं. हो, हा जो दृष्टिकोन गेल्या काही वर्षामध्ये डेव्हलप झाला, हा भारतीय शेअर बाजाराचं खरं बदलतं स्वरूप आहे. बिलकुल सर. मी आता शेवटच्या भागाकडे येतो. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट किंवा क्विक क्वेश्चन्स. तुम्हाला आवडलेलं एक बजेट
जे ऐकून अगदी तुम्ही टाळ्या वाजवल्या मनातल्या मनात किंवा तुम्ही नाचलात मनातल्या मनात? अटल बिहारी वाजपेयींच्या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीतलं यशवंत सिन्हांचं बजेट, की ओके. प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशनची सुरुवात झाली. आजच्या जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स कोडचा तो पूर्वासूरी आहे. बिलकुल न बोलता दीर्घकालीन परिणाम करणारा तो अर्थसंकल्प आहे आणि बदलत्या अर्थव्यवस्थेची ती चुणूक आहे. बिलकुल. पुढचा प्रश्न, तुम्हाला आवडलेले अर्थमंत्री? डॉक्टर मनमोहन सिंग. ओके. मागच्या 10 वर्षामधला एक असा प्रोग्राम सरकारचा रिफॉर्म की जो तुम्हाला फार चांगला वाटला? नॅशनल पेन्शन सिस्टम, एनपीएस. अजून 10 वर्षाने भारताला तुम्ही कुठे बघता आफ्टर 10 इयर्स? आफ्टर 10 years we will be the trend setter if not the global leader. आणि या सगळ्यामध्ये भारताच्या सेन्सेक्स किंवा निफ्टीला इंडेक्स फंड येत आहेत, हा 1 लाखाचा होईल का? भारताचा शेअर बाजाराचा बीएससीचा निर्देशांक 1 लाख जरूर होईल, परंतु मला स्वतःला असं वाटतं की तो 1 लाख आहे याच्यापेक्षा सुद्धा आतापासून मी तो 1 लाख होईपर्यंत काय पद्धतीने माझा पोर्टफोलिओ बिल्ड करत जातो याला महत्व आहे. कारण मी जर माझा पोर्टफोलिओ बिल्ड करायला 1 लाख होण्यासाठी थांबणार असेल तर त्याच्यानंतर मला रिटर्न मिळायला जास्त वेळ लागेल, हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घेऊ की आताचा पासनचा जो प्रवास आहे साधारणपणे 65,200 65,300 आत्ताचा इंडेक्स आहे, थोडाफार मागे पुढे असेल, हे मी तासाभरापूर्वीच सांगतोय. तिथनं 1 लाखापर्यंत जायचा प्रवास हा थोडा गडबडीचा असेल हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण तो केवळ तुमच्या माझ्या हातात नाहीये. अगदी साधं उदाहरण घेऊ की 57,000 ते 62,000 याला एक वेग होता. 62,000 ते 67,000 अक्षरशः पापणी लावते न लावते असा काही आठवड्यात झाला, पण आपण तिथे स्टेबल नाही होऊ शकलो, कारण त्याच्या प्रत्येक वाढीव पातळीवरती आपण ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतो ते झालं होतं. मग तुम्ही जेव्हा 67,000 ते 1 लाख होता, हे केवळ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय गुंतवणूकदार यांच्या जोरावर होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला जगातल्या इतर देशातल्याही लोकांचा सहभाग, संस्थांचाही सहभाग हवा. त्यामुळे त्यांच्याकडे इन्व्हेस्टेबल सरप्लस किती आहे याच्यावरती ही गोष्ट अवलंबून राहणार आहे. आणि त्यामुळे तो केवळ येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या अर्थव्यवस्थेची ताकद किंवा तुमच्या आणि माझ्या शेअर बाजाराची सेटलमेंटची टेक्निकल कॅपॅसिटी, हे घटक तर महत्वाचे आहेतच. माझा डिजिटल रुपया फास्टेस्ट मूव्ह होईल हे तर आहेत, परंतु ज्याला हवे त्याच्याकडे पैसे हवेत की नाही, त्याच्या खिशात पैसे मी नाही देणार आहे. माझ्या बाजारात तो आल्यावर माझा बाजार त्याला खिशात पैसे देणार आहे. मुळातले गुंतवणुकीचे पैसे त्याच्या खिशात त्याला निर्माण करायचे आहेत. आणि त्यामुळे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की आज मितीला जे माझ्या देशामध्ये ऑलरेडी नोंदणीकृत कंपन्या आहेत, या एका अर्थानं पारंपरिक क्षेत्रातल्या आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण सरकार म्हणून पारंपरिक स्त्रोतांइतकेच अपारंपरिक स्त्रोताकडे आहोत आणि त्यातला एकही शेअर आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाहीये. हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. साधं उदाहरण घेऊ की आज आपण अर्थव्यवस्था कशाच्या जोरावर 2.5 वर्षात सुधारली, अनेक कारण आहेत, पण त्यातलं महत्वाचं क्षेत्र होतं पर्यटन. पर्यटनाला लागतं सिव्हिल एव्हिएशन. आज माझ्याकडे सिव्हिल एव्हिएशन मध्ये ज्या 3 चालणाऱ्या कंपन्या आहेत, एअर इंडिया, एअर एशिया आणि विस्तारा, यातला एकही शेअर बाजारामध्ये लिस्टेड नाहीये. इंडिगो मागे पुढे आहे, स्पाइस जेट काय होईल माहिती नाही, अशी ही गणित आहेत. तेच संरक्षणामध्ये आहे, तेच इस्रोमध्ये आहे, तेच शिक्षणामध्ये आहे. त्यामुळे ही गती जेवढी वाढेल तेवढ्या लवकर आपण 1 लाखावरती पोहोचू. तुमचे नावडते अर्थमंत्री? माझे नावडते वाया घालवला प्रणब कुमार मुखर्जी. प्रणब कुमार मुखर्जी कालबाह्य अर्थमंत्री, अत्यंत विद्वान पण ठरवून कालबाह्य. म्हणजे अज्ञानातनं त्यांनी ते केलं असताना तर माझा त्यांच्यावर राग नसता. काय करताय ते माहिती असूनही ते निर्णय काही राजकीय आणि सामाजिक कंपल्शन्सनी घेतले. यातनं त्यांची व्यक्ती म्हणून इमेज किंवा राजकारणी म्हणून इमेज बदलली असेल, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं. विशेषतः मनमोहन सिंगांच्या काळामध्ये चिदंबरमच्या जागी जे प्रणब कुमार अर्थमंत्री झाले, त्यांचा तो जो कालखंड आहे तो भयंकर आहे. आणि अशा रीतीने हे संपलं, हे मी नमस्कार म्हणतो. सर, एक्स्ट्रीम आनंद. म्हणजे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही यावं असं माझी फार एडी छोटीची प्रयत्न होता. अगदी अगदी मान्य आहे. मध्ये एकदा आपण ठरवलं, पण काही अडचणींमुळे त्यावेळेला जाऊ शकलं नाही. मलाही मनापासून समाधान आहे की आज दिलेला शब्द पाळू शकलो. परत जरूर भेटू अशा निमित्ताने. बिलकुल सर. मी नमस्कार, धन्यवाद.